अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुखाला फोन केलेला आहे। परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंनी पाकिस्तानच्या आसिम मुनीर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचं कळतंय। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। एकूणच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती, संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना फोन केल्याची माहिती मिळतेय। परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आसिम मुनीर याच्याशी चर्चा केलेली आहे। खरं तर अमेरिकेनं या सगळ्या संदर्भात तटस्थ राहण्याची भूमिका बजावलेली होती। भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी माहिती देतात। भारती, गेल्या 2 रात्री ज्या पद्धतीने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, रात्रभर पाकिस्तानकडनं हल्ले केले जातात, त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थी म्हणता येणार नाही, पण दोन्ही बाजूंशी बोलण्याचे प्रयत्न होतात हे आपण बघतोय। G7 राष्ट्रांकडनं सुद्धा स्टेटमेंट जारी झाले आणि आता जी माहिती येते ती अशी आहे की मार्को रुबियो यांनी आसिम मुनीर यांच्याशी फोनवरून चर्चा केली। काल स्वतः उपराष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की या 2 देशांमधला प्रश्न आहे, याच्यात आम्ही पडणार नाही। मात्र आज आता फोनवरून नक्की काय सांगितलं गेलं अमेरिकेकडनं हे कळणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ यांनी सुद्धा एक खूप आपत्कालीन महत्त्वाची बैठक बोलवल्याचं आपल्याला कळतंय। त्यामुळे आपण म्हणतो मुत्सद्देगिरीच्या स्तरावर सुद्धा खूप घडामोडी जगभरात या 2 देशांशी संबंधित घडतात आहे, एवढं नक्की। अगदी भारती, धन्यवाद माहितीसाठी। तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आता पाकिस्तानी लष्कर प्रमुखाला फोन केलेला आहे। या संदर्भातली ही बातमी आपण बघतोय। दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती काही चर्चा करण्याचा हा प्रयत्न असू शकतो। परराष्ट्र मंत्री अमेरिकेचे मार्को रुबियो यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख असणाऱ्या आसिम मुनीर यांच्याशी फोनवरून बातचीत केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।